हे मित्र तुमच्या प्रतास नवीन गाडी नोंदणी आहे ही सुझुकीची नेक्सा ग्रँड विटारा सर्वात टॉप मॉडेल आहे स्ट्रॉंग हायब्रिड। आज तुम्हाला मी या गाडीचं रिव्ह्यू देणार आहे। मी तुम्हाला कलर काय असणार आहे, स्पेसिफिकेशन काय असणार आहे आणि मेन म्हणजे असणार तर म्हणजे इंजिन आणि हे असणारे आपले कलर आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हेरियंट किती असणार आहे याच्यावर तुम्हाला पूर्णपणे आज मी रिव्ह्यू देणार। तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा। याच्यामध्ये तुम्हाला टोटल असणारे व्हेरियंट यामध्ये तुम्हाला सिग्मा, डेल्टा, झीटा, अल्फा या 4 व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन असतील दिलेले, डेल्टा ऑप्शनल, अल्फा ऑप्शनल, झीटा ऑप्शनल असे तुम्हाला वेगवेगळे व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे। पेट्रोल प्लस CNGमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे आणि ट्रान्समिशन तुम्हाला असणार आहे मॅन्युअलमध्ये पण आणि आपलं ऑटोमॅटिकमध्ये पण तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे। स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सर्व प्रकारचे फीचर्स अवेलेबल आहेत। स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये तुम्हाला बघा 360 कॅमेरा पण तुम्हाला दिले असले, आपले ओव्हर बघा ओव्हर ठिकाणी तुम्हाला खाली तुम्हाला कॅमेरा दिलेला असणार आहे। हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेला असणार हा कॅमेरा ओव्हर खालच्या साईडला, ठीक आहे। तुम्हाला हे लेनला तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी ठीक आहे। सेमच इथं पण तुम्हाला हा कॅमेरा दिलेला असणार आहे लेनला ट्रॅक करण्यासाठी। 360मध्ये तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हा कॅमेरा, ठीक आहे। फ्रंटला पण असणार आहे आणि रिअलला पण तुम्हाला कॅमेरा दिलेला असणार आहे। हे बघा फ्रंटला पण बघा इथं तुम्हाला इथं हा कॅमेरा भेटून देईल सुझुकीच्या लोगोच्या बरोबर खालच्या साईडला। आणि मेन म्हणजे की हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हे LED दिलेलं असणार, LED प्रोजेक्टर हेडलाईट दिलेलं असणार आहे। DRL असणार तुमचे LED हे पण तुम्हाला 3 लाईनमध्ये दिले असणार आहे आणि आजूबाजूचा हा जो पोर्शन आहे तुम्हाला हा पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार आहे साईडला आणि हा पण पुन्हा पार्ट तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिसणार आहे जो हेडलाईटच्या वरचा पार्ट आहे ब्लॅकमध्ये असेल पण पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार आहे साईडला, ठीक आहे। सेंटरला तुम्हाला इथं बघा सुझुकीचा लोगो, कॅमेरा, नंतर मग पुढची ग्रिल तुम्ही अशी असणार आहे क्रोम विथ तुम्हाला ब्लॅकमध्ये दिली असणार आहे। डंबर पेट तुम्हाला जागा दिली असणार आहे साईडला, टोईंग हुक आहे आणि खालची ही पण क्लॅडिंग आहे ही तुमची ही ग्रेमध्ये दिली असणार आहे साईडला। या ठिकाणी सिंगल हॉर्न असणार आहे, सिंगल किंवा 2 हॉर्नमध्ये तुम्हाला दिली असणार गाडी। पुढचं बोनट तुम्हाला फ्लॅटमध्ये दिली असणार आहे, वायपर, वॉशर, ठीक आहे। वरती तुम्हाला सन रूफ दिलेली असणार आहे साईडला, शार्प मिड अँटेरियर दिसणार आहे। नंतर मग तो रूफ लिअर पण आहे की चाईडला दिली असणार आहे। साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला हे सर्व तुम्हाला येऊन भेटून जाईल। एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला सगळं असणार आहे दिलेलं, ठीक आहे। तुम्हाला जर कोणती एक्सेसरी जर लावून घ्यायची असेल तर तुम्ही ती पण लावून घेऊ शकता, ठीक आहे। क्लॅडिंग असणार आहे, हा जो पण तो पोर्शन आहे हा तुम्हाला पूर्णपणे असणार हा पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार आहे। टॉपमध्ये तुम्हाला हा असणार आहे आणि बेसमध्ये आणि डेल्टा सिग्मामध्ये आणि डेल्टामध्ये तुम्हाला हा तुम्हाला ब्लॅकमध्ये दिले असणार आहे साईडला। हा बघा हा पण बघू शकतात की हा बघा हा पूर्णपणे प्लेन आहे। हा फक्त ही गाडी स्मार्ट हायब्रिड आहे एकाची। ही पट्टी तुम्हाला पुढे चेंज असणार आहे, ही पियानो ब्लॅकमध्ये असणार आहे, तिकडे तुम्हाला पूर्णपणे ब्लॅकमध्ये असणार आहे, ठीक आहे। इकडे तुम्हाला बघू शकतात की डोअर जे हे हँडल आहेत, डोअर हँडल पण तुम्हाला बघा तुम्हाला अशी असणार दिलेले, रिक्वेस्ट सेन्सर पण असणार आहे आणि बॉडी कलरमध्ये तुमचे असणार आहे हे हँडल ठीक आहे। हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे हा असणार आहे हा क्रोममध्ये दिले असणार आहे साईडला। ओव्हर तुमची बॉडी कलरमध्ये असणार आहे, टर्निंग टेल लागली दिली असणार साईडला। वरी तुम्हाला रोफलेला दिली असणार आहे सिल्वरमध्ये। पुढे तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असणार आहे आणि टायरची तुम्हाला साईज असणार आहे, पुढच्या टायरची साईज कुठली, टायरची साईज नेहमीच गायब असते, हां 215, 60, 70 इंची तुम्हाला दिली असणार आहे। हा डायमंड कटमध्ये ऑलवेज तुम्हाला दिली असणार आहे। फ्रंटला तुम्हाला डिस्क असणार आहे, सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो आहे, फ्रंटला तुमचे सस्पेन्शन दिलेले असणार आहे तुम्हाला मॅक फर्सन विथ स्ट्रूट विथ कॉईल स्प्रिंगमध्ये तुम्हाला दिले असणार आहे पुढचे सस्पेन्शन। मड फ्लेक तुम्हाला डुनरिंग जायला आणि पाठीमागे तुम्हाला दिले असणार आहे ड्रम ब्रेक, ठीक आहे। नाही पाठीमागे तुम्हाला डिस्क ब्रेक दिली असणार आहे, 40 झालं तुम्हाला दिले असणार आहे हे डिस्क ब्रेक यायला आणि पाठीमागे तुम्हाला सस्पेन्शन दिले असणार आहे टॉर्झन बीममध्ये। सेंटरला चुकीचं लोगो असणार आहे, टाकी तुमची असणार आहे 45 लिटरपर्यंत असेल, ठीक आहे। फ्यूल तुमची अशी असणार आहे। नंतर रीलमध्ये पण तुम्हाला दाखवतो, रीलमध्ये पण बघू शकतात तुम्हाला वरती बघा, वरती तुम्हाला स्पॉयलर असणार आहे, वॉशर असणार आहे, हाय माउंट स्टॉपलॅम्प दिलेलं असणार आहे, डिफॉगर पण तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे, डिफॉगर पण आहे, वायपर पण तुम्हाला दिले असणार आहे यायला। ही पर्यंतची पण क्लायडिंग आहे, ही पूर्णपणे तुम्हाला अटॅच असणार आहे टेडलाईटला। टेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे LED दिली असेल। इकडे तुम्हाला दिले असणार आहे रिव्हर पार्किंग लाईट आणि ही जे असणार आहे टर्निंग लाईट हे तुम्हाला दोघे दिले असणार आहे। हे आपले हॅलोमध्ये दिलेले असणार आहे, रिफ्लेक्टर दिलेले असतील, तुम्हाला पार्किंग सेन्सर दिलेले असणार आहे। ही तुमची क्लायडिंग ग्रे कलरमध्ये दिली असेल यायला। पाठीमागे पण तुम्हाला कॅमेरा भेटून दिले 360मध्ये, ग्रँड विटाराची ब्रँडिंग दिसणार आहे, क्रोममध्ये सुझुकीचा लोगो आहे। हायब्रिड स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये गाडी आहे, हायब्रिड तुम्हाला लोगो दिलेलं असणार आहे। नेक्स्टची ब्रँडिंग तुम्हाला इथं वरती दिसून जाईल या ठिकाणी, ठीक आहे। आणि हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे असं असणार आहे। हे जे असणार आहे आपलं कांताला आणि तुम्हाला डिक्की पण ओपन करून दाखवतो गाडीची। डिक्की तुमची ही अशी असणार आहे, ठीक आहे। 2 टाईपमध्ये तुम्हाला दिसणार आहे। हे आपलं हा आहे आपला पार्सल ट्रे, टॉप वॉर्डमध्ये भेटतोच तुम्हाला। इकडे तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे, हे तुम्हाला इकडे तुम्हाला स्टोरेज दिलेलं असणार आहे साईडला,
ठीक आहे. तुम्हाला एवढं तुम्हाला स्टोरेज दिलेच नाही की साईडला. खाली पण तुम्हाला टूट किट नंतर फर्स्ट एड किट हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. यामध्ये एवढं तुम्हाला हा स्पेस भेटतो. इथं बघा तुम्हाला 12 वॉटचं सॉकेट पण भेटून जाईल, लॅम्प पण असणार आहे आणि हुक हुक बघा हुक तुम्हाला एका साईडला भेटून जाईल एका साईडला. एवढा लिटरचा तुम्हाला दिलेलं असणार आहे, 450च्या वरतीच असणार आहे हा पण. ठीक आहे. आपण इथं पिलो ठेवू शकतो एका साईडला. वरती तुम्हाला हँडल दिले असणार आहे हे टेल गेटला बंद करण्यासाठी आणि हा पूर्ण पॅकिंगमध्ये तुम्हाला इथं दिले असणार आहे. तर सध्या टेल गेट बंद करतो आणि रिअर डोर ओपन करून दाखवतो. रिअर डोअरमध्ये तुम्हाला पूर्णपणे हा वरचा पार्ट प्लास्टिकमध्ये असणार आहे ब्लॅकमध्ये, पण हा तुम्हाला लेझरमध्ये दिला असणार थोडंसं. ठीक आहे. टचिंग बिचिंग तुम्हाला पूर्णपणे भारी दिलेली आहे. इथं तुम्हाला हा सिल्वर गोल्डमध्ये तुम्हाला हा म्हणजे सी बीच कलरमध्ये तुम्हाला थोडंसं हा कलर दिलेला असणार आहे त्याच्याला डिझाईन म्हणून. क्रोम डोअर हँडल असणार आहे, पॉवर विंडोचे सीट असणार आहे, स्पीकर बॉटल वॉटर स्पेस आणि हे बघा हे आपले सीट तुमचे नॉर्मली हे कवर लावलेले आहे इकडच्या साईडला. हेड्रेस पण तुमचे माउंटेड असतील इकडं. इथं तुम्हाला असणार आहे सेंटरला इथं बघा हे आर्मरेस दिलेलं असणार आहे. एक मिनटं हे बघा इथं तुम्हाला आर्मरेस प्लस कप होल्डर तुम्हाला दोघे भेटून जातील. हे हुक आहे, हे इथं हुक आपण इथं अटॅच करू शकतो एका साईडला. ठीक आहे. हेड्रेस तुमचे माउंटेड असणार आहे. वरती तुम्हाला पूर्णपणे बघा भरपूर मोठी तुम्हाला हे दिलेलं आहे संदर्भ दिलेलं आहे सनरूफ सॉरी. आणि इथं तुम्हाला आरामशीर तुम्ही इथं बघा इथं 3 लोक किंवा 4 लोक आरामशीर इथं बसू शकतात. 3 लोक तरी बसू शकतात माझ्यासारखे असतात हेल्दी. ठीक आहे. ज्याला तुम्हाला एसीची वेंट दिलेली असणार आहे. इथं तुम्हाला 2 तुम्हाला पॉवर हे दिली असणार आहे मोबाईलला चार्ज करण्यासाठी. बघा एक असणार आहे आपला USB पोर्टमध्ये आणि दुसरं असणार तुम्हाला टाईप C मध्ये दिले असणार आहे. ठीक आहे. आणि खाली जो पण असणार आहे मॅट बीट तुम्हाला AC पार्टमध्ये भेटून जाईल. तर ड्रायव्हर साईडचा तुम्हाला डोअर ओपन करून दाखवतो. इथं पण तुम्हाला रिक्वेस्ट 17 विथ की असणार आहे. इकडे तुमचा हा पण पार्ट तुम्हाला सेम असणार आहे, डोलमध्ये दिलं असणार आहे. सी बीच कलरमध्ये तुमचा हा थोडासा कलर देवा दिला असणार आहे आपला डिझाईन म्हणून. क्रोम डोअर हँडल असणार आहे, ओव्हर व्ह्यूची कंट्रोल दिलेली असणार आहे, स्विच असणार आहे ऑल ऑफ करण्यासाठी, पॉवर इंटेजर स्विच दिले असणार आहे, हँडल आहे, बॉटल होल्डर स्पीकर. ठीक आहे. इकडे थोडीशी स्पेस दिलेली असणार आहे, हे हँडल आहे. इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे हे बघा हाईट ॲडजस्ट करण्यासाठी आणि रिक्लाईन करण्यासाठी. आणि हे सीटला पण पाठींग पुढे करू शकतो आपलं ॲडजस्ट करण्यासाठी. ठीक आहे. ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला असणार आहे हा 6 स्पीड तुम्हाला ॲटोमॅटिकमध्ये पण असणार आहे आणि 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअलमध्ये पण तुम्हाला त्यामध्ये दिले असणार आहे गिअर बॉक्स. सर्वात टॉप मॉडेल असल्यामुळे तुम्हाला बघा तुम्हाला इंजिन इम्युलायझरच्या ठिकाणी हा पार्ट तुम्हाला असं असणार आहे ब्लूमध्ये थोडंसं असणार आहे पॉवरचं. क्रोममध्ये ही फिनिश दिसणार आहे. ही पार्ट इथला हा पार्ट तुम्हाला लेअरवर दिले असणार आहे. पुढचं तुम्हाला हे HUD पण दिले असणार आहे, हेड्स अप डिस्प्ले पण दिले असणार आहे टॉप बॉटममध्ये. ठीक आहे. याचे जे पण कंट्रोल आहे तुम्हाला इथं भेटून झाले या ठिकाणी. हेड्स अपचे पण डिस्प्ले तुम्हाला इथं असणार आहे. तर मग कॅमेऱ्याचे पण तुम्हाला व्ह्यू दिलेलेच नाही का चायला, हेडलाईटचे कंट्रोल दिलेलेच नाही का चायला. ठीक आहे. नंतर मग आपला हा जो असणार आहे ती लेवल आहे खालची आणि हेडलाईटची कंट्रोल आणि अप्पर डिपर बोलतो आहे. हे तुमची टर्निंग लाईट तुमची इथं दिली असणार आहे. नंतर इकडे असणार आहे वायपरची कंट्रोल इकडे साईडला, क्रूज कंट्रोल दिलेलं असणार आहे. सेंटरला तुम्हाला सुझुकीचं लोगो आहे. नंतर इन्फॉर्मेशन सिस्टमचे तुम्हाला कंट्रोल दिलेले असणार आहे. 8 ते 9 इंचमध्ये तुम्हाला हा अँड्रॉइड ॲटो अँड ॲपल कारप्ले भेटून जाईल. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला आतमध्ये बसून दाखवतो. इकडे तुम्हाला कॉलिंग कंट्रोल असणार आहे, व्हॉईस कमांड दिलेली असणार आहे. नंतर तुमचे हे आपलं एसीचे इथं तुम्हाला एसीची वेंट दिलेली असणार आहे. हॅझार्ड लॅम्प आहे, हॅझार्ड लॅम्पवरती पण बसू शकता. तुम्हाला सिल्वरमध्ये तुम्हाला हा पट्टी हे दिसणार डिझाईन दिली असणार आहे आणि एसीची वेंटच्या टेक्निकमध्ये तुम्हाला हे असं दिलेलं असणार आहे. हा पूर्ण पोर्शन बघा सिल्वर ग्रेमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. 2 एअरबॅग दिलेले असणार आहे, ड्रायव्हर साईड को ड्रायव्हर साईड आणि बाकीचे कर्टनसाठी तुम्हाला दिले असणार आहे ठीक आहे. ठीक आहे. ग्लव्ह बॉक्स पण तुम्हाला भरपूर मोठा दिलेला असणार आहे. फर्स्ट एड किट आणि बुक आहे. हा पण पार्ट तुम्हाला लेदरमध्ये दिला असणार आहे. हा पण पार्ट 6 स्पीड तुम्हाला जी ॲटोमॅटिक तुमचा गेअरबॉक्स दिलेला असणार आहे. वायरलेस तुमचं चार्जर दिलेलं असणार आहे चाईडला. ठीक आहे. हे आपलं ट्रॅक्शन ऑन ऑफ पण इथं करू शकतो. ऑटोमॅटिक तुमचं क्लायमेट कंट्रोल दिले असणार आहे. इकडे तुम्हाला बघा 12 वोल्टचं तुम्हाला सॉकेट आहे साईडला आणि इकडे तुम्हाला दिले असणार आहे हे ऑक्सचं किंवा हे फक्त USB पोर्ट दिलेलं आहे साईडला, पण तुम्ही बसू शकतात ऑक्समध्ये पण इकडे साईडला. यामध्ये तुम्हाला बघा वरच्या साईडला तुम्हाला पूर्णपणे हा पॅनल सनरूफ तुम्हाला दिली असणार इकडे साईडला. इथं तुम्हाला हे बटन दिलेले असतात इकडे साईडला, इथं या ठिकाणी इथं हा पार्ट दिले असणार आहे. इकडं आपलं सनरूफला ओपन करण्यासाठी लॅम्प असणार आहे. आपले हे हॅलोजनमध्ये दिले असतील दोघं साईडला. ठीक आहे. सनग्लास होल्डर दिलेलं असणार आहे. ठीक आहे. माईक दिलेलं असणार इकडे साईडला. इथं तुम्हाला दिसणार आहे सनवायझर विथ मिरर. इथं तुम्हाला भेटून जाईल विथ तुम्हाला लॅम्प असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. ऑटोमॅटिकली तुमचं आपलं IR VM जे असणार आहे हे तुमचे ॲटोमॅटिक असणार आहे इकडे दिलेले.
ठीक आहे. इकडे पण तुम्हाला सन वायझर विथ मिरर विथ लॅम्प दिलेलं असतं त्याच्याला पण. आणि हे जे असणार आहे हँडल तुमची सॉफ्टमध्ये दिलेलं असणार आहे. हे ड्रेस पण तुमचे माउंटेड असणार आहे. बाकीचं तुम्हाला जर एक्सेसरीजच्या पार्टमध्ये मॅट कवर ते तुम्हाला सगळं भेटून जाईल. हँड ब्रेक असणार आहे. हे बघा तुम्हाला याच्यामध्ये मोड पण दिलेले असणार आहे. EV मोड पण आहे, ड्राईव्ह मोड पण दिलेलं असणार आहे. आणि हे आपलं असणार आहे सीटला आपल्या हिटेड करण्यासाठी हे दोन तुम्हाला इथं बटणं दिली असणार आहे. चायला हे नॉर्मली असणार आहे. हे ड्रेस इकडे दोन तुम्हाला कप होल्डर दिले असणार आहे. चावी पण तुम्हाला दाखवून देतो गाडीची. हे बघा चावी तुमची अशी असणार आहे, नॉर्मली की असणार आहे लॉक अनलॉक करण्यासाठी. बेसिक की ठेवली अजूनपर्यंत नेक्साने. ही थोडीशी वाढवायला पाहिजे, म्हणजे बूट ओपन करण्यासाठी पण. आणि जशी आपण कुठे गाडी पार्किंगला ठेवली असेल तर त्याच्यासाठी पण तो लॅम्पवाला पण तो एक फंक्शन याच्यामध्ये आळवायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, एवढं सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ABS, EBD, हिल होस्ट असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल, नंतर मग आपलं ABS, EBD हां हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. फ्रंटला कॅमेरा, रिअरला कॅमेरा, फ्रंटला हे रिअरला तुम्हाला हे असणार आहे सेन्सर दिलेले असणार पार्किंगचे. सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. आता गाडी बघू ते मला पहिले कशी आहे. गाडी पार्किंगमध्ये आहे का, डोर ओपन केला फक्त. हां गाडी पार्किंगमध्येच आहे. तुम्हाला फक्त मी स्टार्ट करून दाखवतो गाडीला. हे बघा तुमचं अशा टाईपचं तुम्हाला पूर्णपणेचं इन्स्ट्रुमेंट कस्टर दिलेलं असणार आहे, पूर्णपणे डिजिटलमध्ये. ठीक आहे मित्रांनो, हे बघा पूर्णपणे डिजिटल आहे या ठिकाणी दिलेलं. लो फ्यूलचं तुम्हाला वॉर्निंग दाखवत तरी पण एवढं नॉर्मली आहे. इको मोड, CNG मोड. आणि हे बघा 8 ते 9 इंचमध्ये तुम्हाला हा अँड्रॉइड ॲप्टो आणि ॲपल कारप्ले भेटून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे फंक्शन असणार आहे. रेडिओ असेल, MP3 असणार आहे, कॉलिंग कंट्रोल असणार आहे, FM असणार आहे, नंतर मग नॅव्हिगेशन असेल, सगळं तुम्हाला भेटून जाईल. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण असणार आहे, पेअरिंग करू शकतो. नंतर मग सर्व प्रकारची सेटिंग तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. शॉर्टकट कीमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे हे पण भेटून जातील. ठीक आहे. मेनू सगळं असणार आहे. डेट, टायमिंग, मीडिया सेटिंग, क्विक गाईड, फोन सेटिंग सगळं तुम्हाला त्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. वायफाय कंट्रोल, म्युझिक सिस्टीम, नंतर मग कनेक्टिव्हिटी ब्लूटूथची, नंतर मग एनर्जेटिक आपलं ही असणार आहे, फ्लो कसा आहे तो, व्हेकल इन्फॉर्मेशन असणार आहे. हे सगळं तुम्हाला भेटून जाईल. सेटिंगमध्ये तुम्हाला सगळं डिटेल याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये सेटिंग. ठीक आहे मित्रांनो. आणि हे बघा इकडच्याला तुमचा हा पूर्णपणे असं असणार आहे, पूर्णपणे डिजिटल असणार आहे हा आपला इन्स्ट्रुमेंट कस्टर. इकडच्याला तर बाकीचे फंक्शन दिली असणार आहे. इथे वरती तुम्हाला टेम्परेचर दिले असणार आहे. इकडच्याला फ्यूलची इकॉनॉमी किती आहे ती, इकडे बाकीचे फंक्शन दिले असणार आहे, किती किलोमीटर चालवले ते. ठीक आहे. इकडच्याला दिले असणार आहे. नंतर मग इथं आपण हे आपलं जे असणार आहे टेम्परेचर असणार आहे, आपल्या गिअर शिफ्टर असणार आहे, डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिले असणार आहे इकडच्याला. आणि नंतर मग किती किलोमीटर चालवले ते हे सगळं आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. बघा सगळी फ्यूलची इकॉनॉमी किती आहे, कंजेशन किती झाले, नंतर मग ट्रिप A, ट्रिप B सगळं याच्यामध्ये आपल्याला भेटत राहील. नंतर मग मोशन सेटिंगमध्ये सगळं तुम्हाला भेटून दिलं. बघा याच्यावर तुम्हाला सगळं माहिती दिली असणार आहे. ओके. सेटिंगमध्ये बघा ब्राईटनेस, फ्यूल इकॉनॉमी, सिलेक्ट लँग्वेज, फ्यूल हे रिसेट करू शकतो, टेम्परेचर, नंतर मग सेन्सर मोड, डोअर लॉक, लाईट, गाईड, TPMS, डिस्प्ले आयटम, ॲनिमेशन, हेड्सअप डिस्प्ले ऑन ऑफ करू शकतो, डिफॉल्ट सगळ्याच्या माझ्यामध्ये भेटून जाणार आहे. ठीक आहे. ट्रिप A, ट्रिप B हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे. रेंज किती आहे, फुल टाईममध्ये तुम्हाला किती रेंज भेटते सगळं त्याच्यामध्ये भेटून जाईल त्या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो, सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन यामध्ये भेटून जाईल. याच ठिकाणी सगळं असेल तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं. ठीक आहे मित्रांनो. बाकीचे व्हॉल्यूमची कंट्रोल असणार आहे, सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. तुम्हाला अँटी थेफ्ट म्हणून तुम्हाला हे पण दिलेलं असणार आहे. तुम्हाला मोबाईलमध्ये कनेक्शन दिलेलं असणार आहे. याचं ॲप्लिकेशन भेटून जाईल तुम्हाला मोबाईलमध्ये पण. तुम्ही मोबाईलद्वारे पण याला ऑपरेटिंग करू शकतात यामध्ये. TPMS सगळ्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. टायर प्रेशर मॉनिटर सगळं असणार त्यामध्ये दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला. पण हे मोड आपले जेव्हा आपण हे करू गाडी रनिंगमध्ये असेल त्या टायमाला तुमचे हे मोड पण तुमचे ॲक्टिवेट होतील त्यावेळेस. ठीक आहे. आता मी तुम्हाला गाडीचं बोर्डर ओपन करून तुम्हाला इंजिनबद्दल माहिती देतो. ठीक आहे मित्रांनो. आणि हा जो हेड्सअप डिस्प्ले आहे हा तुम्हाला आत्ता स्टार्ट नाही होणार. आपण जेव्हा गाडी प्रॉपर स्टार्ट करू त्याला मला तुमचा हा हेड्सअप डिस्प्ले पण तुमचा हा ऑन होऊन जाईल. पण सध्या गाडी शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे मी रिस्क घेत नाही, गाडी तशीच राहतो. ठीक आहे मित्रांनो. पण आता तुम्हाला पहिल्यांदा गाडीला ऑफ करतो आणि बोर्डर ओपन करून तुम्हाला बाकीचा इंजिनबद्दल माहिती देतो. पहिल्यांदा मी बोर्डर ओपन करतो ना, तुम्हाला दाखवतो.
मित्रांनो तुमचं इंजिन असं असणार आहे. इंजिन जो ॲक्च्युली तुम्हाला ताकद दिली असणार आहे. इंजिन तुम्हाला असं असणार दिलेलं हे 1.5 सिरीज तुमचं के सिरीज इंजिन दिले असणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ABS मध्ये ब्रेक सिस्टम दिली असणार आहे. इंजिन तुम्हाला असं दिलेलं असणार आहे या साईडला. ठीक आहे मित्रांनो. पॉवर बिवर तुम्हाला ऑलमोस्ट सगळी तुम्हाला सेम असणार दिलेली. स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये तुम्हाला जी पण पॉवर भेटते तुम्हाला ती 92.45 PSIची भेटते, जी 5,500 RPM देते आणि 122 नंतर टॉर्क भेटतो तो 3,800 ते 4,800 पर्यंत तुम्हाला RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला जी पण ही जे असणार आहे स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये तुम्हाला जी पण पॉवर भेटते ती तुम्हाला टोटल सिस्टीम मॅक्झिमम पॉवर भेटते तुम्हाला 115.56 PSIची. याच्यामध्ये तुम्हाला लिथियम आयनची तुम्हाला बॅटरी भेटून जाईल आणि मोटर जी असणार आहे व्होल्टेज बॅटरीची टाईप तुम्हाला ती असणार 177.6 वोल्टपर्यंत आणि याच्यामध्ये मोटर जनरेटर टाईम तुम्हाला दिलेली असणार आहे AC मोटर. याच्यामध्ये तुम्हाला जी पॉवर भेटते 59 BHPची जी 3,995 ते 5,500 RPM चालले ते आणि 141 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो जो 0 to 3,995 MM पर्यंत चालला होतो आणि तुम्हाला याच्यामध्ये 3 मोड भेटतात, इको, नॉर्मल आणि पॉवर. आणि ECVTमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल आहे. प्लस मॅन्युअलमध्ये पण तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. 2 व्हील ड्राईव्हमध्ये पण अवेलेबल आहे आणि 4 व्हील ड्राईव्हमध्ये पण म्हणजे ऑल ग्रिपमध्ये पण तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. ECVTमध्ये तुम्हाला जी पण मायलेज भेटते ती 27.97 km/लिटरची भेटते. चला मित्रांनो तुम्हाला आता मी पूर्ण बंद करतो. ठीक आहे. आणि बाकी तुम्हाला डायमेन्शन आणि कलर आणि तुम्हाला टॉप मॉडलमध्ये तुम्हाला कव्हर दिलेली असणार आहे 1270 ते 1285 mm पर्यंत आणि ग्रॉस वेट तुम्हाला असणार आहे 1745 mm पर्यंत. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ दिलेली असणार आहे 4,345 mm पर्यंत. वेट दिलेली असणार आहे 1,795 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1,645 mm पर्यंत आणि व्हील बेस दिलेला असणार आहे 2600 mm पर्यंत. टर्निंग रेडियस तुम्हाला 5.4 पर्यंत दिलेलं असणार आहे. कलरमध्ये तुम्हाला नेक्सा ब्लू कलर असणार आहे, आर्टिक व्हाईट कलर असणार आहे, नंतर मग ग्राइंडर ग्रे असणार आहे, मिडनाईट ब्लॅक असणार आहे. एवढं तुम्हाला कलर सध्या गाडीमध्ये अवेलेबल असणार आहे. फक्त जे सिग्मा, डेल्टा आणि डेल्टा प्लस यामध्ये तुम्हाला डोल टोनमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल नसेल आणि एक जे असणार आहे ऑपनन रेड या पण कलरमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे डेल्टा प्लसमध्ये. आणि जी असणार आहे ब्राऊन कलर ती पण तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. फक्त ती सिग्मामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि सिग्मा आधुनिक जो आहे तो तुम्हाला सिल्वरमध्ये भेटेल. चला मग मित्रांनो तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी करून परत पुढच्या व्हिडिओ आत्तापुरता मी हा व्हिडिओ तर थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. ॲड्रेस विथ तुम्हाला मोबाईल नंबर देऊन टाकेल. तर तुम्हाला कोणाला जर इन्क्वायरी करायची असेल किंवा गाडी घ्यायची असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफरमध्ये पण गाडी चांगली भेटून जाईल. प्राईस पण तुमची तेवढी कमी होऊन जाईल किंवा एक्सचेंज ऑफरमध्ये पण तुम्हाला भरपूर तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल. जर तुम्हाला कोणा जर गाडीला परचेस करायचं असेल तर तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. या गाडीची तुम्हाला प्राईस असणार आहे ठाण्यामध्ये 24,20,000पर्यंत आणि बाकीचे तुम्हाला डिस्काउंट किंवा ऑफर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तुम्ही शोरूममध्ये विचारू शकतात की प्राईस किती असणार आहे. ठीक आहे. आणि एक्सचेंज बोनस ऑफर पण तुम्हाला याच्यामध्ये ॲड होऊन जाईल. याच्यामध्ये तो पण जो असेल तुम्ही तो कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो. चला. आणि जे लोक माझ्या चॅनलतून नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी घंटी येते ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. त्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो. चला अशी एक गाडी करून परत पुढच्या वेळेस भेटूया.